ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. अनुराधा अर्बन पतसंस्थेच्या फरार अध्यक्षाला पोलिसांनी पकडले. शहरातील अनुराधा अर्बन पतसंस्थेमध्ये 6,27,00,000 रुपयाचा अपहार झाला होता, ज्यामध्ये हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. यात बहुतांशी आरोपी फरार असलेल्याने पतसंस्थेतील ग्राहक व पिग्मी एजंटांनी लाक्षणिक उपोषण केले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्र गतिमान करून फरार असलेल्या अध्यक्षाला जेरबंद केले. हिंगोली शहरातील अनुराधा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखेमध्ये 24 डिसेंबर 2019 ते 24 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ठेवीदारांनी फिक्स डिपॉझिट व इतर गुंतवणूक केली होती. 4,038 ठेवीदारांच्या 6,27,65,130 रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या अध्यक्षावर, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. गुन्ह्यातील बहुतांश आरोपी फरार असल्याने पतसंस्थेच्या ग्राहकासह पिग्मी एजंटांनी वेळोवेळी पोलिसांना निवेदन देऊन मुख्य आरोपीसह इतर आरोपींना अटक करावी व गुन्ह्यात आणखी सहभागी असलेल्या अन्य काही जणांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. परंतु आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होते. त्यामुळे पतसंस्थेच्या ग्राहकासह पिग्मी एजंटांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या प्रकरणी आमदार तानाजी मुटकुळे यांनी 24 जुलै रोजी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यातील सहभागी असणाऱ्यांचीही चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर हे उपोषण सोडविण्यात आले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्र गतिमान करून पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक वामनराव कांबळे याला जेरबंद केले. यासोबतच अन्य एका चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक जी श्रीधर या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन काशीकर, पोलीस उपनिरीक्षक रामराव पोटे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास सोनवणे, सहपोलीस उपनिरीक्षक उज्ज्वला वगेवार, नामदेव जाधव, अनिल भुक्तार, विनोद पुंडगे यांनी केली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अध्यक्षाला पोलिसांनी तात्काळ जेरबंद केल्याने पतसंस्थेचे ग्राहक व पिग्मी एजंटांनी जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. A7 न्यूजसाठी अनीस अहमद, हिंगोली.